श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या संदेशामध्ये स्वागत आहे. आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजेच तुम्ही स्वामी भक्त आहात. तुमची स्वामींवरती श्रद्धा आहे, तुम्हाला स्वामींवर विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजचा हा संदेश सोडून तुम्ही मधूनच जाऊ नकात. हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्ही नक्कीच भाग्यवान ठरसाल. त्याआधी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या संदेशातून स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. हा संदेश तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हा संदेश शांतपणे नीट लक्ष देऊन ऐकावे अशी स्वामींची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत शांतपणे नीट बघा. स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझ्याविषयी सर्व काही माहिती आहे. तुझ्या इच्छा, स्वप्न, तुझ्या अडचणी, तुझे दुःख आम्हाला सर्व काही माहिती आहेत. आमच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. आम्ही सर्व काही पाहत आहोत. माझे तुझ्यावरती पूर्ण लक्ष आहे. जीवनात सुख दुःख हे येतच असतात. हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आयुष्य म्हणलं की हे चालायचंच. जीवनात आज आनंद, उद्या दुःख आणि परवा परत आनंद, ही साखळी अशीच चालू राहते. तुम्ही आज जर का आनंदी असाल तर उद्या दुःखी राहाल आणि परवा पुन्हा आनंदी राहाल. हा आपल्या जीवनाचा एक भागच आहे. त्यामुळे आलेल्या दिवसाला आनंदाने साजरे करा. विनम्रतेने देवाचे आभार माना. जीवनात माणसे हे एजात असतात. काही व्यक्ती तुम्हाला हात देतील, त्यांना तुमच्यासोबत घेऊन चालायचं. तर काही हात तुम्हाला सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. जे साथ सोडून जातात त्यांचा जास्त विचार करायचा नाही. त्यांचा विचार करून स्वतःचा वेळ व शक्ती दोन्हीही वाया घालवत बसू नका. नुकसान हे तुमचेच होणार आहे. त्यामुळे मागचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे चालायला शिका. जीवनात नक्कीच प्रगती करचाल. स्वामी सांगतात, आयुष्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवतं. तुम्हाला तुमच्या अपयशातूनच यशाची गुरुकिल्ली ही सापडत असते. आयुष्यात अपयश पाहिल्याशिवाय यशाची खरी किंमत समजत नाही. जेव्हा आपण कठीण प्रसंगातून लढत असतो तेव्हा तो आपल्याला पावले आपल्या चांगल्या आनंदाच्या प्रसंगाची आठवण करून देत असतो. वाईट प्रसंग हा आपल्याला आपल्या चांगल्या प्रसंगात कसे राहिले पाहिजे, जमिनीवर कसे राहिले पाहिजे, कसे वागले पाहिजे हे शिकवतो. त्यामुळे आपले आयुष्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे. तो आपल्याला प्रत्येक परिस्थितीत कसे वागायचे, कसे जगायचे, परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे शिकवत असतो. स्वामी म्हणतात, माणूस नेहमी त्यांच्या भाग्याला दोष देत असतो. त्याला माहीत असते की भाग्यापेक्षा मोठं हे तुमचे कर्म असते. तुमचे कर्म हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात असते. तुमचे कर्म हेच तुमचे भाग्य बदलत असते. त्यामुळे भाग्याला दोष देत बसण्यापेक्षा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. भाग्य नक्कीच बदलेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तुझी स्वामींवरती श्रद्धा आहे, तुझा स्वामींवरती विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा संदेश तुझ्यापर्यंत आलेला आहे. लक्षात ठेव, जो स्वामींचा भक्त आहे हा संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचतो. त्यामुळे तुझ्यापर्यंत हा संदेश आला याचा अर्थ तू स्वतः स्वामींचा भक्त आहेस. तुला स्वामींवरती तुझा विश्वास आहे. तुला माहीत आहे तुझ्या अडचणीच्या काळामध्ये स्वामी स्वतः तुझी मदत करतात. त्यामुळेच तू या संदेशापर्यंत पोहोचला आहेस. आता या संदेशाला आलाच आहेस तर पाहून तू दुर्लक्ष करू नकोस.
आजच्या या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजचा हा संदेश तू मधूनच सोडून देऊ नकोस. आजच्या या संदेशातून तुला स्वामी काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्या अगोदर तू जर का या चॅनलला नवीन असशील आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच या चॅनलला तू सबस्क्राईब करून घे. स्वामींची अशी इच्छा आहे असं समज आणि या चॅनलवरती लगेच सबस्क्राईब करून घे. लक्षात ठेव, स्वामी सांगतात कोणतेही कारण असू द्यात, राग आणि चिडचिड करू नका, मोठ्याने बोलू नकात. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही आणि तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही रागून जाऊ नकात. तुम्ही आपले मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतरच अंमलबजावणी करा. लक्षात ठेवा, आपण रागाने एखादं बोललो किंवा एखादी कृती केली तर आपल्याला रागाच्या भरात ते कळत नाही. पण नंतरनं जेव्हा आपण शांतपणे त्याचा विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्याकडून ही चूक झालेली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला परिस्थिती तुमच्या विपरीत असेल, तुम्हाला चिडचिड झाल्यागत होत असेल, तुमच्यासोबत सारखे काही हवे असेल ते होत नाही आहे, त्यावेळेस तुम्ही रागाला जाऊ नकात. जेव्हा परिस्थिती तुमच्या विपरीत असेल तेव्हा तुम्ही मनावरती शांतता ठेवा, तुमच्या मनावरती ताबा ठेवा, शांत डोक्याने विचार करा आणि या परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नकात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोकं शांत ठेवून विचार करा आणि नंतरनं मग अंमलबजावणी करा. लक्षात ठेवा, रागामध्ये घेतलेले निर्णय हे फक्त आणि फक्त चुकीचेच असतात. लक्षात ठेवा, आपल्या रागामध्ये आपण असे काहीतरी निर्णय घेत बसतो की त्याच्यानंतरनं आपल्याला जीवनभर पश्चाताप व्हायला लागतो. आपल्या रागामध्ये आपला कंट्रोल नसतो, त्यामुळे आपण नकळत काही चुकीचे निर्णय घेतो. ते निर्णय आता आपल्याला त्या रागामध्ये काही कळत नाहीत, पण जेव्हा काळांतराने तुम्ही जेव्हा शांत होता, तुम्ही जेव्हा निवांत शांत थंड डोक्याने त्याचा विचार करू लागता तेव्हा तुमच्या लक्षात येते की आपण हा निर्णय घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे. आपल्या माणसाचा स्वभाव आहे, आपण रागामध्ये चुकीचे निर्णय घेत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, रागामध्ये कधीही चुकीचे निर्णय घेऊ नकात. आपल्या रागावरती नियंत्रण मिळवायला शिका. आपला राग अनावर झाला तरी शांतपणे थंड डोकं ठेवा, आपले मन शांत करा. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपले मन शांतपणे लक्षात ठेवतो